Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. I am Mrunmayee Joshi, and in today's spoken English session, let us learn the names of some animals and birds. नमस्कार, मी मृण्मयी जोशी. आज आपल्या स्पोकन इंग्लिशच्या सेशनमध्ये आपण काही प्राण्यांची आणि पक्ष्यांची इंग्लिश आणि मराठी नावं त्यांची जाणणार आहोत. तर सुरुवात करूया. नेम्स ऑफ ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांची नावं. अस्वल, मराठीत ज्याला अस्वल, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बेअर, BEAR, बेअर. बफेलो, BUFFALO, बफेलो म्हणजे म्हैस. कॅमल, CAMEL, कॅमल म्हणजे उंट. कॅट, CAT, कॅट म्हणजे मांजर. चीता, CHEETAH, चीता म्हणजे चित्ता. काऊ, COW, काऊ म्हणजे गाय. डिअर, DEER, डिअर म्हणजे हरिण. डॉग, DOG, डॉग म्हणजे कुत्रा. डॉंकी, DONKEY, डॉंकी म्हणजे गाढव. एलिफंट, ELEPHANT, एलिफंट म्हणजे हत्ती. फॉक्स, FOX, फॉक्स म्हणजे कोल्हा. फिश, FISH, फिश म्हणजे मासा. फ्रॉग, FROG, फ्रॉग म्हणजे बेडूक. जिराफ, GIRAFFE, जिराफ म्हणजे ज्याला मराठीत जिराफ असंच म्हणतात. नंतर आहे गोट, GOAT, गोट, बकरी. गोट म्हणजे शेळी. बकरी हिंदीतला शब्द आहे. गोट म्हणजे शेळी. इथे ती शेळी या अर्थाने गोट वापरलेला आहे. त्याच्यातल्या नराला मेल गोट म्हणतात, MELEGOAT, मेल गोट म्हणजे बोकड. पुढच्या प्राण्याचं स्पेलिंग लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्राणी आहे हिप्पोपोटॅमस, म्हणजे ज्याला मराठीत म्हणतात पाणघोडा. हिप्पोपोटॅमसला त्याचा छोटा संक्षिप्त रूप वापरतात हिप्पो, HIPPO, हिप्पो असं वापरतात. पण त्याचं सबंध स्पेलिंग आहे HIPPOPOTAMUS, हिप्पोपोटॅमस, पाणघोडा. हॉर्स, HORSE, हॉर्स म्हणजे घोडा. लायन, LION, लायन म्हणजे सिंह. मुंगूस, MONGOOSE, मुंगूस म्हणजे मराठीत मुंगूस ज्याला म्हणतात, त्याचा इंग्लिश शब्दही मुंगूस असाच आहे. मंकी, MONKEY, मंकी म्हणजे माकड. ऑक्स, OX, ऑक्स म्हणजे बैल. पिग, PIG, पिग म्हणजे डुक्कर. रॅबिट, RABBIT, रॅबिट म्हणजे ससा. माऊस,
MOUSE माऊस म्हणजे उंदीर. रायनो RHINO रायनो म्हणजे गेंडा. शीप SHEEP शीप म्हणजे मेंढी. स्क्विरल SQUIRREL स्क्विरल म्हणजे खार. टायगर TIGER टायगर म्हणजे वाघ. वुल्फ WOLF वुल्फ म्हणजे लांडगा. आणि शेवटचा प्राणी आहे झेब्रा ZEBRA झेब्रा. मराठीत त्याला झेब्रा असंच म्हणतात. तर हे होते काही नेहमीच्या वापरातले येणारे शब्द, इंग्लिश शब्द प्राण्यांसाठीचे. आता आपण बघणार आहोत बर्ड्स म्हणजे पक्षी. काही ठराविकच पक्षी मी घेणार आहे. सुरुवात आपण करूया जे नेहमीचे पक्षी आहेत. स्पॅरो SPARROW स्पॅरो म्हणजे चिमणी. पिकॉक PEACOCK पिकॉक म्हणजे मोर. पॅरट PARROT पॅरट म्हणजे पोपट. क्रो CROW क्रो म्हणजे कावळा. नंतर ऑस्ट्रिच OSTRICH ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग. कॉक COCK कॉक म्हणजे कोंबडा. हेन HEN हेन म्हणजे कोंबडी. गूज GOOSE गूज म्हणजे हंस. त्यासाठी स्वॅन असा पण शब्द आहे SWAN स्वान हंस. नंतर क्रेन CRANE क्रेन म्हणजे बगळा. स्टॉर्क STORK स्टॉर्क म्हणजे करकोचा. ईगल EAGLE ईगल म्हणजे गरुड. डक DUCK डक म्हणजे बदक. आऊल OWL आऊल म्हणजे घुबड. पिजन PIGEON पिजन म्हणजे कबूतर. ककू म्हणजे कोकिळा. CUCKOO ककू म्हणजे कोकिळा. काईट KITE काईट म्हणजे घार. व्हल्चर VULTURE व्हल्चर म्हणजे गिधाड. वुडपेकर WOODPECKER वुडपेकर म्हणजे सुतार पक्षी. तर हे होते काही नेहमीच्या वापरातले काही पक्ष्यांची नावं इंग्लिश आणि मराठीत. गेल्या वेळेस आपण फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स म्हणजे फळं आणि भाज्यांची नावं पाहिली. ह्या सेशनमध्ये आपण ॲनिमल्स अँड बर्ड्स म्हणजे प्राण्यांची आणि पक्ष्यांची नावं इंग्लिशमध्ये पाहिली. सो थँक्यू.